आपण रस विचार करूया, रसांबद्दल माहिती पाहूया. मराठीमध्ये 9 रस आहेत. किती आहेत? 9. कोणकोणते? करुण रस, शृंगार रस, वीर रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, बीभत्स रस, अद्भुत रस, शांत रस, असे मराठी साहित्यामध्ये 9 रस आहेत. आता हे रस कसे ओळखायचे याचा आपण विचार करू. हे वर्णन ऐका. पहा काय वर्णन आहे. जो वरती हे जीर्ण झोपडे आपुले, दैवाने नाही पडले, तो वरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. हे वर्णन. जो वरती हे जीर्ण झोपडे आपुले, दैवाने नाही पाडले, तो वरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. आता ह्या काव्यपंक्तीमध्ये जे वर्णन आहे ते वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्यामध्ये कारुण्याचा भाव जागा होतो. म्हणून या ठिकाणी करुण रस आहे. साहित्यामधलं असं वर्णन की जे दुःख, शोक, वियोग, दैन्य, क्लेशकारक घटना यांचं जे साहित्यामध्ये वर्णन असते त्या ठिकाणी करुण रस होतो. करुण रस केव्हा होतो? तर दुःखाचं वर्णन असेल तेव्हा, शोकाचं वर्णन असेल तेव्हा, वियोगाचं वर्णन असेल तेव्हा, दैन्याचं वर्णन असेल तेव्हा, क्लेशकारक घटनांचं वर्णन असेल तर त्या ठिकाणी कोणता रस होतो? करुण रस होतो. दुःखद भावना ज्या साहित्य वाचनाने, ऐकण्याने जागृत होतात तर त्या ठिकाणी करुण रस होतो. आता पुढे पहा. तू दूर दूर तेथे, हुर हुर मात्र येथे, विरहात रात मोठी, प्रेमी जणांच वाटे. काय वर्णन आहे? तू दूर दूर तेथे, हुर हुर मात्र येथे, विरहात रात मोठी, प्रेमी जनांच वाटे. आता हे जे वर्णन आहे, हे वर्णन ऐकल्यानंतर या वर्णनामध्ये भेटीची व्याकुळता आपल्याला जाणवते, विरह आपल्याला जाणवतो. आता लक्षात घ्या, ज्या वाचनामध्ये, ज्या पंक्तीमध्ये, ज्या लेखनामध्ये भेटीची व्याकुळता, ओढ वर्णन केलेली असते, प्रेमाचे, आकर्षणाचे वर्णन केलेले असते, विरहाचे वर्णन केलेले असते किंवा उत्कट प्रीतीचे वर्णन केलेले असते, असं ज्या ठिकाणी वर्णन असते त्या ठिकाणी शृंगार रस होतो. त्या शृंगार रस कोठे होतो? लक्षात घ्या, ज्या ठिकाणी प्रेम भावनांचं वर्णन आहे. कशाचं वर्णन आहे? प्रेम भावनांचं. त्या ठिकाणी शृंगार रस होतो. प्रेम भावनांचं वर्णन किंवा विरहाचं वर्णन किंवा भेटीची व्याकुळता, ओढ, प्रेमातली तिचं वर्णन, उत्कट प्रीती यांचं वर्णन. दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जागी तूही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उसा शांत वेचुनी गुंफुनी. हे जे वर्णन आहे प्रेमाचं, म्हणून या ठिकाणी शृंगार रस होतो. आता लक्षात घ्या. खबरदार जर टाच मारुनी, चाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. वर्णन काय? खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. अच्छा, हे जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी लढाऊ वृत्तीचे,
शौर्याचे वर्णन आपल्याला दिसते. आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचं वर्णन केलेलं असेल तर अशा ठिकाणी वीररस असतो. कोणता रस निर्माण होतो? वीररस. थोडक्यात काय, शौर्याची भावना ज्या साहित्य वाचनातून निर्माण होते त्या ठिकाणी वीररस असतो. पुढे पहा, पुढचं वर्णन काय बघा. आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडुनी. आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडुनी. फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला. हे वर्णन बघा कसं आहे. किंवा तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बाल चिचुंदरी. काळा कभिन्न मी पत्थरी, तू काश्मीरातील गुलदरी. आता हे वर्णन वाचल्यानंतर आपल्याला एक आतून हास्य उमटते, विनोदाची भावना जागृत होते. लक्षात घ्या, ज्या वाचनातून विनोदी भावना जागृत होते अशा ठिकाणी जो रस असतो तो असतो हास्यरस. त्या निर्मितीला म्हणतात हास्यरस. विनोद, विसंगती, विडंबन, चेष्टा मस्करी हे वर्णन असते, त्या ठिकाणी हास्यरस होतो. कुठे? विनोद, विसंगती, विडंबन, चेष्टा मस्करी अशा ठिकाणी हास्यरस असतो. आता हे वर्णन ऐका. डमडमत डमरू ये, खणखणत शुलये, शंख पुंकेत ये ये रुद्रा. असं वर्णन आहे. पाड सिंहासणे दुष्ट ही पालथी ओढ, हत्ती वरुणी मत्त नृप खालती. मुकुट रंकास दे करटी भूपात पत्री, झाड खडखडाट तुझे खडग शूद्रा. धडधड फोड तट रुद्र ये चहूकडे. आता हे जे वर्णन आहे या ठिकाणी रागाची भावना जागृत होते. लक्षात घ्या, क्रोध, संताप, निसर्गाचे प्रलयंकारी रूप, विध्वंस यांचे जे वर्णन असते साहित्याचे, थोडक्यात ज्या वर्णनामध्ये ज्या साहित्य वाचनातून रागाची तीव्रतम भावना निर्माण होते अशा ठिकाणी रौद्र रस होतो. रौद्र रस होतो. आता पुढचं वर्णन पहा कसं आहे. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. कशी वर्णन आहेत पहा. कापऱ्या वाऱ्यात ज्योती, गूढ हलते सावली. घुमटा मधुनी फडफड करीती, भूते नाचती खाली. हे जे वर्णन आहे ना, हे भीतीची भावना जागृत करणारं वर्णन. तर ज्या वाचनातून, ज्या साहित्यातून, ज्या वर्णनातून भीतीची भावना जागृत होते त्या ठिकाणी भयानक रस असतो. भीतीदायक वर्णन, भयानक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या, क्रूरता यांचं जे वर्णन असतं साहित्यामध्ये, तर ते वर्णन वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर भीतीची भावना जागृत होते. अशा प्रकारे भीतीची भावना जागृत करणारे जे वर्णन असते तर त्या ठिकाणी भयानक रस असतो. भयानक रस. आता पुढे आपण पाहूया हे वर्णन. पहा काय वर्णन आहे बघा. ही बोटे चगळत काय बसले हे राम रे लाळही. शी 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 तोंड अति अमंगल असे. आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळले वरुणी हे.
त्यातून ही हे रडे. हे वर्णन बघा कसं आहे. किंवा हे वर्णन, कित्येक दिवस अंघोळ नसल्यामुळे त्या भिकाऱ्याच्या अंगावर मळांचे थर साचले होते. जाड जाड केसातून उवा साठल्या होत्या आणि अंगावरती जखमातून किडे लवलवत होते. आता हे वर्णन वाचल्यानंतर एक किळसवाना भाव जागा होतो, घाणेरडी भावना जागृत होते. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी किळसवानं वर्णन आहे, ओंगळवाणे याचे वर्णन केलेले आहे, तिरस्कार जागृत करणारं वर्णन आहे साहित्यामधलं, की ज्याच्यातून किळसवाणी घाणेरडी भावना जागृत होते, अशा ठिकाणी बिभत्स रस होतो. बिभत्स रस अशा ठिकाणी होतो. किळसवाणी भावना जागृत करणारं वर्णन, घाणेरडी भावना जागृत करणारं वर्णन, तर त्या ठिकाणी बिभत्स रस. आता पुढचं वर्णन पहा. डोंगर उडाला तळ्यात बुडाला, पाण्यामध्ये चंद्रकोर टवकारुण बघ, झाड झाली वेडी पिशी खुली लगबग. कसं वर्णन आहे बघा. किंवा हे वर्णन, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपर मिठाच्या अंगणात फुलं लाल लाल. हे जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आश्चर्य वाटते आपल्याला ते ऐकल्यानंतर. म्हणजे आश्चर्याची भावना जागृत करणारे हे वर्णन आहे. विस्मयकारक वर्णन, आश्चर्यकारक वर्णन, अजब वर्णन किंवा अद्भुत रम्य भावनांचं वर्णन हे ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी अद्भुत रस होतो. आता पुढचं वर्णन बघा काय. जे खळांची बेंकटी सांडो, तयान सत्कर्म रती वाढो, भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे. जे या ठिकाणी या वाचनातून आपल्या मनामध्ये एक भक्तिभाव जागा होतो, शांत अशी भावना जागृत होते. असं जे वर्णन असते की ज्याच्यामध्ये भक्तिभाव वर्णन केलेला असतो, निरामयता वर्णन केलेले असते, एकाग्र शांत चित्त स्वरूपातलं जे वर्णन असते, त्या ठिकाणी भक्तिभाव आणि शांत भाव जागे होतात. तर असं वर्णन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी शांत रस होतो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. संतांचं जे अभंग रचना आहे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे भक्तिभाव जागृत करणारी वर्णनं दिसतात. तर अशा ठिकाणी शांत रस निर्माण होतो. तर अशा प्रकारे आपण या 9 रसांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी पाहिलेला आहे.